तासगाव तालुक्यातील हातनूर येथील अल्पवयीन विद्यार्थिनीचा चारचाकी गाडीने पाठलाग करून तिची छेड काढण्यात आली। या प्रकरणी चिंचणी मणेराजुरी येथील चौघांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी या टोळक्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी केली आहे। सुयोग संतोष वाळवेकर, ओंकार विजय झांबरे दोघेही राहणार मणेराजुरी व स्वप्नील उदय पाटील, सुमित संजय पाटील राहणार चिंचणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी, हातनूर येथील विद्यार्थिनी तासगाव येथे 11वीला शिक्षण घेते। शिवाय ती एका अकॅडमीतही शिक्षण घेते। ती दररोज सकाळी 6:30 वाजता तासगावला येते व दुपारी 2:30च्या दरम्यान घरी जाते। मंगळवारी ती आपला क्लास संपवून दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघाली होती। तासगाव खानापूर बसने तिला हातनूरला जात होतीच। ही बस घोटेवाडी फाट्यावर थांबली असता लाल रंगाची स्विफ्ट गाडी त्या ठिकाणी थांबल्याचे दिसले, मात्र त्यामध्ये कोण बसले होते हे समजले नाही। ही बस हातनूर येथे पोहोचली। त्यानंतर ही विद्यार्थिनी एकटीच आपल्या मळ्याकडे चालत चालली होती। यावेळी गोटेवाडी फाट्यावर असणारी तीच गाडी तिचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले। दरम्यान गाडीच्या चालकाने संबंधित विद्यार्थिनीच्या समोर गाडी आणून मोठ्याने हॉर्न वाजवला। शिवाय टोळक्याने तिच्याकडे एकटक पाहून तिची छेड काढली। संबंधित विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला। वडिलांनी एका मित्राला या गाडीचा नंबर पाहाव्यास सांगितला व या गाडीचा नंबर MH10EE 0246 असल्याचे निदर्शनास आले। दरम्यान चौकशीनंतर या गाडीत सुयोग वाळवेकर, ओंकार झांबरे, स्वप्नील पाटील व सुमित पाटील हे असल्याचे समजले। त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने तासगाव पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात फिर्याद दिली आहे। तिच्या फिर्यादीवरून या टोळक्याविरोधात पोक्सो व विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। यामुळे एकच खळबळ माजली आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।